हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहे साबुदाणा वडा. एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे. तर चला बघूयात रेसिपी कशी आहे. तर फर्स्ट इथे साबुदाणे घेतले आणि ते मी जरा साईडला ठेवते. तर मी इथे टोप घेतलेला आहे आणि इथे मी 2 बटाटे घेतले. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला पाहिजे तेवढे बटाटे घेऊ शकता. इकडे मी त्यांना स्वच्छ धुवून टोपात टाकते आणि आपण त्यात पाणी टाकून ते बटाटे शिजायला ठेवूयात. तर इकडे मी बटाटे शिजायला ठेवलेत आणि थोड्या वेळाने आपण चेक करूयात शिजले का नाही ते. तर इकडे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेत. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही मिरच्या घेऊ शकता, जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढं. आणि हे मी वाटून घेणार आहे आता मिक्सरमध्ये. तर चला वाटूयात. तर आता हे वाटून घेणार आहे मी. तर आपलं हे वाटून झालेलं आहे पेस्ट. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात ते. तर बघूयात आता बटाटे शिजलेत का नाही. तर इकडे मस्त शिजलेले आहेत आता बटाटे. तर आपण ह्यांना आता काढून घेऊयात. तर आता सगळे बटाटे काढून झालेले आहेत आणि यांना आता थंड होऊन देऊयात आणि नंतर यांना मॅश करू आपण. तर इकडे आपले बटाटे थंड झालेले आहेत आणि मी त्यांचे साल पण काढून घेतलेत आणि मी आता साबुदाणे घेतले आहेत एका बाउलमध्ये आणि ते मी बटाटे आता स्मॅश करणार आहे त्याच्यामध्ये. सगळे बटाटे टाकलेत त्याच्यात आणि ही पेस्ट आपण केली होती ती पण त्याच्यात टाकणार आहे. तर इकडे मी घेणार आहे हळद मी थोडीच टाकणार आहे. तर आता मी घेतलेला आहे सोडाने आपली वडी कुरकुरीत होईल आणि वडी आपली तुटणार पण नाही. आता मी घेते मसाला. आधीच आपण मिरच्यांची पेस्ट केली होती आणि त्यात मी थोडासाच मसाला टाकणार आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला हवं तेवढे टाकू शकता, कमी किंवा जास्त. आता मी घेणार आहे मीठ आणि तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ टाकू शकता. आता हे मिक्स करून घेऊयात सगळं.
तर मिक्स करून झालेलं आहे सगळं. आता मस्त त्याची गोल गोल वडी करून घेऊयात आपण. तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात मी तेल टाकून मस्त तेल गरम करून घेणार आहे. तर आता तेल मस्त गरम झालेलं आहे आपलं आणि आपण एक एक वडी त्यात आता टाकणार आहोत. तर आता वडी झालेली आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इकडे आता आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि आता बघूयात कशा झाल्यात त्या. आतून तर खूप छान झालेल्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता. तर ही होती सोपी पद्धत साबुदाणे वडे बनवायची. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की घरी बनवून बघा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.